तुझा मित्र त्या ठिकाणी घरी पाण्याला आहे, पण द्वारपाल त्या ठिकाणी ऐकत नाही. कारण द्वारपाल विचार करू लागले काय या सुदामाची अवस्था धोतर आहे, काठी आहे, रक्तबंबाळ पाय झालेले आहे, डोळे खोल गेलेले आहेत आणि हा त्या ठिकाणी द्वारकाधीशचा मित्र असूच कसा असतो विचार करू लागले. पण सुदामजीने विनंती केली. मग एका द्वारपालाने त्या ठिकाणी ठरवलं की सांगायला काय हरकत आहे म्हणे. आणि एक द्वारपाल एक द्वारपाल आला आणि त्या ठिकाणी भगवंताला वर्णन करून सांगू लागला म्हणे देवा ऍक्शन करतो मी बोलतो फक्त ऍक्शन. देवा म्हणे तुमच्या या दरबारामध्ये सेवा करता करता त्या ठिकाणी अनेक वर्षे झालं, पण आज जी मूर्ती त्या ठिकाणी आपल्या द्वारामध्ये आली ना म्हणे देवा, याच्या अगोदर ही मूर्ती कधीही पाहिली नाही. त्यावेळेस भगवंताने विचारलं कोण आहे. त्यावेळेस तो द्वारपाल सांगू लागला देवा एक ब्राह्मण आहे म्हणे. भगवंताने विचारले द्वारपाल अरे एका ब्राह्मणासाठी आपले दरवाजे कधीपासून बंद व्हायला लागले. त्यावेळेस तो द्वारपाल म्हणू लागला देवा दरवाजे बंद करण्याचा विषय नाही, पण तो जो ब्राह्मण आहे ना तो विचित्र अशा प्रकारच्या गोष्टी करतो ना. काय गोष्टी करतो तो तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा बाल सखा आहे असं म्हणतो. भगवान परमात्म्याला आनंद झाला. माझा बाल सखा, माझा बाल मित्र कोण आहे, तो कुठून आला, काय नाव आहे त्याचं. आणि मग तो द्वारपाल वर्णन करून सांगू लागला मला शीश जाने को आही बसे कही ग्रामा, धोती पट्टी सिलटी दुपटी और पाय उपान हके नहीं सामा. द्वार खड़ा तुझ दुर्बल रहे चकिसो वसुधा बतावत आपण नाम सुधामा. सुधामा नाव देवानं ऐकलं महाराज. भगवंताने आपल्या सिंहासनावर उडी टाकली आणि भगवान परमात्मा वेड्यासारखा धावायला लागला. वेड्यासारखा भगवान परमात्मा धावतोय. चालता चालता सेवकांना त्या ठिकाणी धक्का लागतोय. भगवान तर खाली पडतोय. पुन्हा भगवान परमात्मा उठायला लागला, चालायला लागला. भगवान परमात्मा अहो जगाचा बाप आहे देव, पण तो त्या ठिकाणी एका मैत्रीचं नातं कसं असावं जगाला दाखवण्यासाठी मी लीला भगवान परमात्मा करायला लागला. आता भगवान तर तिथे आला जिथे सुदामजी आपल्या मनामध्ये विचार करतात. तो भगवान परमात्मा द्वारकेचा राजा झाला, मला कदाचित ओळखेल की नाही. पण भगवान परमात्मा सुदामजींच्या जवळ येऊन हाक मारली, सुदामा हाक मारली. सुदामजीने भगवंताकडे पाहिलं. भगवंताने सुदामाकडे पाहिलं. डोळ्यांच्या ठिकाणी भगवानच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा त्या ठिकाणी वाहू लागल्या. हसावती सुदामजी को देख शाम असे कडकडून त्या ठिकाणी भगवंताने सुदामजीने मिठी मारली. वा वा सर्वांनी असा जोरदार मिठी मारली. अरे सुदामा मला त्या ठिकाणी न भेटता निघाला होता आणि किती दिवसाची मैत्री आपली. महाराज भव्य दिव्य अशा रथामध्ये सुदामजींना बसवलं आणि भव्य दिवशी असं स्वागत करत सुदामजींना भगवान परमात्मा आपल्या महालाकडे घेऊन त्या ठिकाणी येऊ लागले. या महालाकडे त्या ठिकाणी भगवान परमात्मा पटपट या लय दमात नका येऊ. रथामध्ये कारण रथामध्ये बसले आणि सुदामजीला भगवान परमात्मा घेऊन आपल्या महालाकडे यायला लागले. महाराज काय ती सुदामांची अवस्था आहे. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी ते पाहत नाही. महाराज भगवान परमात्मा ज्याप्रमाणे एखाद्या लेकरावर त्या ठिकाणी आपली आई प्रेम करते, माया करते, त्याप्रमाणे भगवान परमात्मा सुदामजीवर ते प्रेम करू लागले. सुदामजींना त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपल्या महालामध्ये घेऊन आले
आणि महालामध्ये घेऊन आल्यानंतर सर्व राण्या पाहतात भगवंताला उच्च सिंहासनावर भगवंताने सुदामजींना बसवलं आणि भगवान परमात्मा सुदामजींच्या चरणाजवळ बसले. त्या ठिकाणी भगवान परमात्मा सुदामजींच्या पायामध्ये मोडलेले काटे त्या ठिकाणी भगवंताने पाहिले, रक्तबंबाळ पाय झालेले पाहिले आणि सुद्धा भगवंताला रडायला देख सुदामा के दीन दशा करुणा करके करुणा निधी रोय पाणी परात को छो ही नयनन के जल से पगत होय. डोळ्याच्या अश्रूच्या धारांनी सुदामांचे पाय धुवून टाकले. रुक्मिणीला पाणी आणायला सांगितलं. सोन्याच्या ताटामध्ये त्या ठिकाणी सुदामजींचे पाय ठेवले. म्हणून सोन्याचं ताट आहे. रुक्मिणीला त्या ठिकाणी जी जारी आणायला सांगितली होती पाण्याची